आगामी काळात होत असलेली विधान परिषद निवडणूक तोंडावर आली असल्यानं सर्वच राजकीय पक्षांकडून काळजी घेतली जाते। ऐन निवडणुकीत आमदारांची फोडाफोड टाळण्यासाठीची खबरदारी घेतली जाते। कोणताही दगाफटका होऊ नये यासाठी महाविकास आघाडी आणि महायुतीमधील आमदारांचा मुक्काम आता हॉटेलमध्ये असणार आहे। विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात उतरले असल्यानं यावेळेस निवडणुकीत चुरस असणार आहे। 2 वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत आमदार फुटल्यानं काँग्रेसच्या चंद्रकांत हांडोरेंना पराभव स्वीकारावा लागला होता। तर दुसरीकडे संख्याबळ नसताना भाजपने 5वा उमेदवार निवडून आणला होता। यावेळेसही विधान परिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक लागलेली आहे। 12 जुलै रोजी होणाऱ्या 11 जागांच्या निवडणुकीसाठी 12 उमेदवार मैदानात उतरलेले आहेत। विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष अलर्टवर आहे। घोडे बाजार टाळण्यासाठी आमदारांनी हॉटेलवर ठेवणार आहेत, तर ठाकरे गट, अजित पवार गट, भाजप, शिंदेकडून खबरदारी घेण्यात येते। निवडणुकीत दगाफटका टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं समजतंय। आगामी काळात होत असलेली विधान परिषद निवडणूक तोंडावर आली असल्यानं सर्वच राजकीय पक्षांकडून आता काळजी घेतली जाते। ऐन निवडणुकीत आमदारांची फोडाफोड टाळण्यासाठीची खबरदारी घेतली जाते। कोणताही दगाफटका होऊ नये यासाठी महाविकास आघाडी आणि महायुतीमधील आमदारांचा मुक्काम आता हॉटेलमध्ये असणार आहे। विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात उतरले असल्यानं यावेळेस निवडणुकीत चुरस असणार आहे। 2 वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत आमदार फुटल्यानं काँग्रेसच्या चंद्रकांत हांडोरेंना पराभव स्वीकारावा लागला होता। तर दुसरीकडे संख्याबळ नसताना भाजपने 5वा उमेदवार निवडून आणला होता। यावेळेसही विधान परिषदेसाठी 11 जागांसाठी निवडणूक लागलेली आहे। 12 जुलै रोजी होणाऱ्या 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात आहेत। या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। सागर, आपण पाहतोय महाविकास आघाडी आणि महायुती ही विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेताना दिसतेय। विधान परिषदेसाठी 12 उमेदवार आहेत आणि 11 जागा आहेत। अर्थात एक उमेदवार पडणार आहे हे निश्चित आहे। त्याच्यामुळे जवळपास सर्वच राजकीय पक्ष अतिरिक्त मतं मिळवण्यासाठी तसंच आपला उमेदवार सेफ होण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करतोय। मतदान गुप्त पद्धतीने आहे, यामुळे प्रत्येक पक्षाच्या नेत्याला भीती आहे की आपला आमदार फुटू नये। जर तो फुटला तर त्याचा दगाफटका होऊ शकतो आणि उमेदवार आपला पडू शकतो। या दृष्टिकोनातून मुंबईतील दक्षिण मुंबई परिसरातील विधानभवनाच्या भागामध्ये जे पंचतारांकित हॉटेल्स आहेत तिथे आमदारांच्या राहण्याची व्यवस्था केली जाणार आहे। या सर्व आमदार जे एका साईडला महायुतीचे असतील, एका साईडला महाविकास आघाडीचे असतील आणि या सर्व आमदारांना मतदान कशा स्वरूपात करायचं, मतदान करताना कोणत्या प्रिकॉशन्स घ्यायला हवेत, या सर्व संदर्भामध्ये एक छोटीशी कार्यशाळा होणार आहे। तसंच सर्व जे आमदार आहेत त्यांच्याशी उमेदवार आहे आणि त्यांचे प्रमुख नेते संवाद साधणार आहेत। किरण, अगदीच धन्यवाद सागर, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।